ठिय्या आंदोलन इथे सुरू आहे। राहुल गांधी यांनी जनतेला देखील इथे चलो पीएम हाऊस असं म्हणत इथे येण्याचं आवाहन केलेलं आहे। ज्यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे, ज्यांना वाटतं विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा, त्यांनी इथे यावं असं आवाहन राहुल गांधींनी केलंय। राहुल गांधी, प्रियंका गांधी खरगे यांच्यासोबतच इंडिया आघाडीचे खासदार देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले। आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी करा अशी मागणी राहुल गांधींनी केली। तसंच विद्यार्थ्यांच्या मुद्द्यासंदर्भात संसदेमध्ये चर्चा करा अशी मागणीही त्यांनी केली। विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि त्यानंतर विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज या संदर्भात अमित शहांनी सभागृहामध्ये निवेदन करावं असं देखील राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। सभागृहामधल्या चर्चेवेळी तिथे गृह सचिवांनी देखील उपस्थित राहावं अशी मागणी देखील राहुल गांधींनी केली। या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभा तहकूब करण्यात आल्यानंतर आता रस्त्यावरची लढाई काँग्रेसनं सुरू केली आहे। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ ठिय्या दिला। राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे खासदार संसद भवनापासून पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाच्या दिशेने चालत गेले। मोदींच्या निवासस्थानाबाहेर त्यांनी ठिय्या मांडला। तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणा काँग्रेसच्या खासदारांनी दिल्या। काल संसदेकडे मोर्चा घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला होता। या लाठीचार्जचे पडसाद आज संसदेतही उमटले। लाठीचार्जबद्दल संसदेमध्ये चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली आणि त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं। सभी मुद्दों पर चर्चा करने का अवसर दिया जाएगा। सदन की कार्रवाई आज 12 बजे तक के लिए स्थगित की जाती है। पेपर लीक और नीट एग्जामिनेशन के बारे में जो आवाज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी लाठीचार्जचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला। त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी जोरदार गदारोळ केला। त्यानंतर सभापतींनी राज्यसभेचं कामकाज तहकूब केलं। कल एक बहुत दुर्दैवी घटना हो गई और वो दुर्दैवी घटना में हमारे जो स्टूडेंट्स पेपर लीक और नीट एग्जामिनेशन के बारे में जो आवाज उठा रहे हैं उनके ऊपर लाठीचार्ज किए, टीयर गैस किए, उनको लाठीचार्जच्या मुद्द्यावर संसदेतही चर्चा होत नसल्यानं राहुल गांधी काँग्रेस खासदारांसह थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ पोहोचले। त्यानंतर दिल्ली पोलीसही तातडीनं घटनास्थळी पोहोचले। Protesting, they are not listening to us in parliament, they are not listening to the students. They did that to the students, they won't spare us also. And is this the democracy? Look at what they're doing. Look at the Delhi policeman. Pan the camera, sir. Look at the Delhi policeman handling everybody. ये आतंकवाद है, बीजेपी का आतंकवाद है। ये बीजेपी का आतंकवाद है। ये छात्रों की सुन रही है। तर पंतप्रधान मोदींना वाटतं की ते कोणत्याही उत्तराशिवाय किंवा कोणत्याही परिणामांना सामोरे न जाता सुटू शकतात, पण ते करू शकत नाहीत असं यावेळी तर नाहीच नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। राहुल गांधींनी यासाठी ट्विट केलेलं आहे। त्यानंतर राहुल गांधी यांचा आणखी एक ट्विट आहे। राहुल गांधी यांच्या हातामध्ये प्रतिकात्मक अशा बेड्या आहेत। राहुल गांधी यांनी जे ट्विट केलेलं आहे
तर त्यानंतर राहुल गांधींचा हा फोटो आंदोलनाच्या स्थळावरचा, त्यामध्ये राहुल गांधींनी हातामध्ये या ठिकाणी बेड्या टाकलेला दिसत आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया. फेसलेस आंदोलनामध्ये राजकीय पक्षांचा पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. पोलिसांचं नियंत्रण नसतं तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या असं फडणवीसांनी म्हटलंय. आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काहींचा स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असं देखील फडणवीसांनी म्हटलंय. कुठलंही आंदोलन आपण बघितलं, ज्यावेळेस आंदोलन फेसलेस असतं त्यावेळी काही प्रवृत्ती त्या आंदोलनात शिरतच असतात आणि त्या प्रवृत्ती त्या आंदोलनाचा फायदा घेऊन त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलेही स्वार्थ कसे आपल्याला पूर्ण करता येतील असा प्रयत्न करत असतात. आता दिल्लीमध्येही जे आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत. अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत. आंदोलन करणारे काही लोक हे चांगल्या भावनेने करणारे असू शकतात, मला त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही, पण हेही तेवढंच खरं आहे की त्याच्यामध्ये काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत हे मात्र स्पष्ट दिसत आहे. त्यातल्या अनेक लोकांना नीट काय हे देखील माहिती नाही, परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही, ते आपापला अजेंडा त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की सगळे काही एका दिशेने चालणारे एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत. हौशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे आणि अर्थातच अशा प्रकारचं आंदोलन हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावं यापुरतं जेवढं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तेवढी कारवाई ही पोलिसांनी केली आहे. डंडे क्यों चला रहे हो आज? डंडे क्यों दिखा रहे हो? कल आपका मन नहीं भरा खून बहाकर बच्चियों का, अभी भी डंडे दिखा रहे हो आप? मत करिए सर, कल बहुत खून बहाया है आप लोगों ने, कल बहुत खून बहाया है. मैं मिलकर आया हूँ उन बच्चों से हॉस्पिटल में जिनके ऊपर लाठियां चली है. सर फूटा, एक लड़की क्रिटिकल है, एक लड़की बहुत ज्यादा क्रिटिकल है. अभी भी आप लोग डंडे दिखा रहे हो इतना सब कुछ होने के बाद भी. आप कैसे ऐसे कर सकते हो? आपके घर पर बच्चे नहीं है क्या? आपके अपने बच्चे नहीं है क्या? मत करिए. थेट आपण जाऊयात शिवसेना भवन परिसरामधून. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत. दिनेशजी, उद्धव ठाकरे आता दिल्लीमध्ये रवाना झालेले आहेत, दिल्लीसाठी रवाना झाले. जंतर मंतरवर जाऊन ते सीजेपीच्या आंदोलनाला आता पाठिंबा देणार आहेत. होय निखिलाजी, जे दिल्लीत आंदोलन सुरू झालं त्याचं लोण आता संपूर्ण देशात पसरत आहे. मुख्यत्वे महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्येही आपल्याला कालपासून या आंदोलनाचं लोण पसरताना दिसतं आहे. सध्या मी दादर येथील शिवसेना भवन चौकात आहे. शिवाजी पार्कमध्ये काही वेळापूर्वी हे आंदोलन सुरू झालं होतं. पोलीस या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण दादरच्या शिवाजी पार्क मधून सुरू झालेलं हे आंदोलन आता शिवसेना भवनच्या चौकात पोहोचलेलं आहे. हा सगळा तरुणांचा मोर्चा दादर स्टेशनच्या दिशेने निघालेला आहे. शिवाजी पार्क येथून या मोर्चाला सुरुवात झाली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या इथे हे सगळे कार्यकर्ते जमले होते. काहींना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस राज ठाकरे यांच्या सौभाग्यवती शर्मिला ठाकरे, त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे सुद्धा काही वेळासाठी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर आता हे सगळे तरुणी एकत्रितपणे शिवाजी पार्क येथून पायी चालत निघालेले आहेत दादर स्टेशनच्या दिशेनं. सध्या ते शिवसेना भवन चौकात होते. शिवसेना भवनातून हा सगळा त्यांचा मोर्चा दादर स्टेशनच्या दिशेने निघालेला आहे. घोषणा आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्या शिक्षण मंत्री पदाचा. या सगळ्या युवकांना राजीनामा हवा आहे. तसंच आता हे सगळे मोदी आणि शहांच्याही राजीनाम्याची मागणी करतायत. दिल्लीत ज्या पद्धतीनं तरुण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला, अनेक
आंदोलक हे जखमी झाले होते त्याचाही निषेध केला जातोय. दिल्ली पोलिसांचा